बहिणोत सगळ्यांना कशी आहात सगळी बरी आहात ना। तर मी तुमची पोरी जोवी आणि यो माझं यूट्यूब चॅनल जोवी मी ईस्ट इंडियन पोरी। तर जसं आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपले वेलंकनी माऊलीचं जे आहे नवीन चालू आहे आणि दरवर्षासारखं या वर्षा आपल्याला कोरोनाच्या वजहशी माऊलीचे पायाशी जावायला नाही मिळलं। तसंच आपण सगळी नवीन आपले घराशी करता यूट्यूबवरती जसं मी पहिले व्हिडिओमध्ये तुमच्या संगती शेअर केलं ते लिंक होतं, तुम्ही ते मिसा बघा नवीना करा। आणि आपले वेलंकनी माऊलीचे जी बी नवलहान ते सगळेच लोकांना नाही माहिती की काय काय नवलहान, तर त्याची आज मी स्टोरी तुम्हाला सांगेन। तर आपण बघूया आपले वेलंकनी माऊलीची नवलं काय काय हान। या माऊलीचा पहिला चमत्कार होतं। माऊली एका मेंढपाल पोराचे सामने प्रकट होतं। वेलंकनी नावाचे गावान पोर रेत होता आणि तो दूध देवाचं काम गाव करत होता। तर तो नागपट्टम गावान दूध देवाला जात होता। रोजचे सारखा आजही तो जात होता आणि निंबर खूप तापत होतं, गरमीचं दिस होतं। तर त्याने विचार केला मी तलावाशी जाईन, तलावाचं थोडं पाणी पिईन। पाणी पिऊनशी त्याला जरा नीज येऊ लागली, तर त्याने झाडाची सावली बघितली आणि तो आराम करू लागला। त्याची नीज लागली। त्या मालकाचा पोर खूप रडू लागला, त्याला रेवाला नाही होत होतं। मालक खूप कावराबावरा जायला की पोर अजून आयला नाही। थोडं वक्ताशी पोर दुधाचा मटका घेती येतं। जेव्हा तो मटका घेती येतं, मटका अर्धा भरलेला असतो। तर मालक पोराला विचारतं की खरं सांग की तुम्ही दूध कोणाला दिलं। तर मालक खूप रागाशी त्याला विचारित होता। तर पोराने सांगितलं आभालाशी एक मोठी रोशनी चमकली आणि त्या म्हणजे एक बायको आयली पोरा सांगते। तर तिने सांगलं माझ्या पोराला खूप सोच लागले, तू मला थोडं दूध देशील का। तर मी ते मटक्या म्हणजे त्या पोराला थोडं दूध दिलं। त्याच्या मगशी मालकाने त्याचा विश्वास नाही केला। थोडेच वक्ताशी मालकाची बायको आयली आणि तिने सांगलं की जो दुधाचा मटका आहे म्हणजे दूध वाहू लागला। मालकाला विश्वास नाही झाला। थोड्या वक्ताशी मालकाने बघितलं तर दूध खरोखर खूप वाहू लागला। या बातमी अख्खी गावात पोहोचली। पोर बी बघून या अचकित झाला। अख्खी गावकरी मालकाचे बंगल्याचे सामने जमा झाली आणि ते लोकांनी सांगलं या कैसा चमत्कार आहे। मालकाने पोराला सांगलं तू माना ते जागेवर घेती जा जय तू बायको तुला मिळली। पोर बेगीन धावत जातं आणि मालकाला ते झाराबुरा घेती जातं। तो माऊली तय नसतं, तर पोर माऊलीला साथ घालू लागतं। थोडं वक्ताशी परत आभालाशी रोशनी येतं आणि माऊली प्रकट होतं। माऊली वेलंकनी गावात प्रकट झाली म्हणून माऊलीचं नाव वेलंकनी आहे। रोशनी येतं आणि या माऊलीचा दुसरा चमत्कार होता। माऊली एका लंगड्या पोराला चालतं करतं। एका गावात एक पोर त्याची आई संगती रेत होता, पण त्याला चालवला नाही येत होतं आणि तो ताक इकवचं काम करायचा। त्याची आई त्याला पाठणावं घेतली, त्याला ते झाराबुरं सोरावची आणि जर तो ताक इकावचा। त्याची आईने खूप लजार आणि मागणं केलं, पण त्याला चालवला नाही व्हायचा। नागापट्टम गावात एक कॅथलिक माणूस रेत होता। त्याचे घरण वेलंकनी माऊलीची स्टॅच्यू होती। तो रोजसारखा लजा करून निजावला गेला। त्याला काय आवाज येऊ लागली तर तो घाबरला। त्याला स्वप्न पडलं जया माऊली त्याला सांगतं वेलंकनी गावात जाऊन तुला एक चॅपल बांधायचं आहे। तो माऊलीला सांगतं हा मी बांधेन आणि माऊली त्याला सांगतं टाइम आल्यावर मी तुला सांगेन। आता यो जो लंगडा पोर असतं तो रोजच्या सारखा ताक घेऊन ते झाराबुरा बैसतं आणि तया येणारी जाणारी जवरी बी कामगार माणसं हान त्याको येऊन ते ताक पिवायची। जवरी बी ती गावांची माणसं असायची त्याला सगळी वलकावची, तर ती लोक त्याको जाऊन या ताक पिवायची। तर एक दिवस त्याचा धंदा बरा नाही जात होता। रोज सारखं त्याचं काय बी त्याचं ताक इकलं नाही गेलं, तर तो खूप निराश झाला। तवच आभालांशी एक रोशनी आयली आणि त्या मनशी आपली माऊली प्रकट झाली। माऊलीनी त्या पोराला एक कप ताक आपल्या पोरासाठी देवाला सांगलं। ते पोराने खुशी एक कप करून माऊलीच्या हातात दिलं।
जसं आपलं जेजूसनी ते ताक पिलं, जेजूसनी बघितलं की त्याला चालता नाही येतं, जेजूसनी तवच त्याला बरं केलं, पण ते पोराला माहीत नव्हतं. त्याच्या मगशी माऊली ते पोराला सांगतं की तुला नागपट्टम गावात जाऊन ते कॅथलिक माणसाला माझा निरोप देवाचा आहे. पोर खूप खुश होतं. त्याच्या मगशी तो दुःखी होतं. तो सांगतं माऊलीला की माझा पाय मी लंगडा आहे आणि मला चालता नाहीये. माऊली त्याला उभं रेवायला सांगतं. तर तो आस्ती आस्ती करून उभं रेतं. मगशी तो बघितलं की त्याची दोन्ही पाय हान ती बरी झालेली हान, माऊलीने त्याला बरं केलेलं आहे. तो खूप खुश होतं. खुशीचे मारे तो खूप उड्या मारायला लागतं आणि तो धावूनशी त्या कॅथलिक माणसाच्या दरी पोचतं आणि माऊलीचा निरोप त्याला देतं. ते कॅथलिक माणसानी जैसं ते पोराला बघितलं त्यांनी माऊली मागणं मागितलं. त्याची आई बी खूप खुश झाली की तिचे पोराचा पाय बरं झालं. तैसंच अख्खी गावकरी जमा झाली या चमत्कार बघून खूप खुश झाली आणि ते लोकांनी या चॅपल बांधिलं आणि माऊलीची जी मूर्ती होती त्या चॅपलमध्ये ठेवलं. तवशीच आपली माऊलीची जी पालख्या हान ते अख्खे गावांशी निघू लागल्या. गावांशी निघू लागल्या. या आपल्या माऊलीचा तिसरा चमत्कार होता. माऊली जे आहे पोर्तुगीज माणसं जी बोटिंग असतं त्यांना वादलाशी वाचित. तर ही जी बोट आहे त्याच्यात पोर्तुगीज माणसं होत होती ती लोक कोलंबोला जात होती आपली बिझनेस करायला आणि ती लोक जैसं बे ऑफ बेंगॉलशी जात होती दर्यान खूप वादळ वारा आलता आणि बोट खूप हिलावला लागली. त्यांना वाटलं आता बोट डुबणार आहे. ती खूप घाबरली होती. दर्या जो आहे तो शांत नाही होत होता आणि आबालान बी ईद खूप करकराईत होती. या बघून बोटीचे जी सेलर हान अख्खी घाबरली. त्यांमनशीच एका बोटीचा सेलर जाऊन त्यांचे कॅबिन मध्ये गेला आणि त्याच्या माऊलीची स्टॅच्यू होती. तो डिम्यावर गेला आणि माऊली लजार करू लागला आणि मागणं मागू लागला. त्यांनी माऊलीला सांगितलं की तू आम्हाला वाचव आणि जर तू आमचा जीव वाचवीशील आम्ही जवळ पोचू तुझं देऊळ आम्ही तय बांधू. जैसं त्यांनी लजार केलं दर्या शांत झाला. ईज करकरावची बंद झाली आणि सकाळ होतोच ती लोक वेलंकनी गावात पोचली. जैसं ती लोक गावात पोचली पोर्तुगीज माणसं ते लोक वेलंकनीचे गावकऱ्यांशी मिळली आणि तया ते लोकांनी ते देऊळ बांधिलं ज्याला आम्ही श्राईन बॅसिलिका ऑफ अ लेडी ऑफ गुड हेल्थ वेलंकनी बी बोलतो. आणि जसं तुम्ही बघिता ही जी स्टॅच्यू आहे माऊलीचे मगारीची टाईल्स हान त्याच्यावरती अख्खं स्टोरी तैसंच ते लोकांनी केलेलं आहे आणि अजूनपर्यंत देऊळ जे आहे जे 1972 मध्ये देऊळ आहे तो अजूनपर्यंत 2020 मध्ये बी देऊळ तैसाच आहे. म्हणून आपली माऊलीला आपण नवलाची माऊली मदर ऑफ मिरेकल्स बी बोलतो. माणसं आपलं मागणं घेऊन माऊलीच्या दारापो जातात आणि ती लोक बरी होऊन त्यांच्या मागणं कबूल होऊन ती लोक येतात. माऊली कवा आपल्या पोराला निराश नाही करत आणि तर तुम्हाला माझा यो व्हिडिओ कसं वाटलं ते माझे कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. आता जवरी बी आपली नॉन कॅथलिक भाऊ बहिणी हान तुम्हाला माहीत आपली माऊलीची काय नवलं हान तर तुम्ही तुमचे फ्रेंड्स ना फॅमिली सांगते बी शेअर करा. माझ्या या चॅनलला लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुमचं काय बी फीडबॅक ना सजेशन असेल ते माझेपर्यंत तुम्ही पोचवा आणि हॅपी फीस्ट इन ॲडव्हान्स सगळ्यांना. तुम्ही सुखीशी राहा फॅमिली सांगते एन्जॉय करा आणि बेना नको निघा. थँक्यू. गुड नाईट. लव्ह यू ऑल.